अध्यक्षांसह सगळ्या बांधवांचं मंत्री महोदयांचं इथं बसलेल्या आंदोलकाच्या वतीनं आणि महाराष्ट्रातल्या 6 करोड मराठ्याच्या वतीनं मनापासून आम्ही तुमचं कौतुक करतो. जी आर आल्यावरच गुलाल उधळण्यात येतील. जी आर आल्याशिवाय इथून उठायचं नाही. जी आर महत्वाचा आहे. जी आर आल्यावरच आपल्याला उठायचं. कोणी काही बंद सांगा ऐकायचं नाही. आता दुसरी गोष्ट पटेल साहेब, जी आर आल्याशिवाय इथून उठायचं नाही. आम्हाला मुंबईत रस्ते सापडत नाही. अहो विजय झाला, जे आर दिल्यावर तुम्ही विजय होणार. आमचा जे आर दिल्यावर आता नाही, उलट ते शांतते जाणार नाही. तुमच्या टकोर सगळ्याचा गुलाल टाकून जाणार आहे. ते शांतता वेगळी. कोणची तुम्ही देत नाहीत. थांबा रे, तुम्ही देत नाहीत तर वरची ती रोष वेगळा. पण ज्या दिवशी तुम्ही अंमलबजावणी करून आम्हाला देणार आहेत, मराठवाडा सगळा आरक्षणात जातोय, खानदे आपला पश्चिम महाराष्ट्र आरक्षणात जातोय, त्यावेळेस आमचा आनंद गगनात होणार नाही. रुपया आम्ही गोळा करून आलेले लोक आहेत आणि हे जाताना शांततेत जाणार, म्हणजे आनंद व्यक्त करीत जाणार. आधी तुमच्या सगळ्याच्या टकोरावर गोळा टाकणार, मग जाणार. त्याला आनंद म्हणू आपण, त्याला आनंद म्हणू आपण. त्याला हुलडबाजी नाही म्हणता येणार, त्याला मुंबईत त्रास दिला म्हणता येणार. 9 वाजता तुम्हाला मुंबई खाली झालेली दिसत. 9 वाजता फक्त आता यंदा तुम्ही अंमलबजावणी आणि जी आर दिला की पोरं नाचत 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 मुंबईच्या बाहेर गेले. तुम्हाला माहित नाही, तुम्ही जर म्हणलं थांब मुंबई, ते म्हणते नको मग जायचं गावात. तुम्ही लवकर आता तुमचं पुन्हा एकदा मनापासून कौतुक. आम्हाला जी आर आणून द्या, तातडीनं अंमलबजावणी द्या. आम्ही सगळे पोरं सज्ज झालो तुमच्या सरकारच्या स्वागतात. आणखी बाप आहे तुम्हाला आता. पोरांना मंत्री महोदयांना सन्मानाने वाटा लावा. पुन्हा ते वापस येते जी आर घेऊन. नाही तिथंच बसून राहा, जी आर घेऊन या. तुम्हाला येईल जा. परत डिझेलचा प्रॉब्लेम, आमचा प्रॉब्लेम, आपला डिझेल वाचवतो. हा म्हणून अरे याच्यापेक्षा काय पाहिजे आपल्याला? याच्यापेक्षा काय पाहिजे पोरं आपल्याला? याच्यापेक्षा काय पाहिजे? काहीच नाही. हा म्हणू का? खाली बसलेले मंडपातले ओके, जिंकलो रे राजा बाबू.